नमस्कार. कायझिन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहोत आणि आज आपण आंबेडकरी चळवळ आणि एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेत असताना काय केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांना समजून घेतलं पाहिजे, यावर बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत मनीष नरवडे सर, जे की RPI खरात गटाचे छत्रपती संभाजीनगर शहराचे आणि जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर नमस्कार, जय भीम. जय भीम सर. मला सांगा की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत. तर त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेत असताना आपण किंवा समाजाने काही एखादा पॉईंट सोडलाय का? किंवा कशा प्रकारे बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे? काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो, की आपण माझा परिचय घेण्यासाठी आणि माझी ज्या समाजाबद्दल आणि बाबासाहेबांबद्दलचे विचार आहेत, ते जाणून घेण्यासाठी आलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि बाबासाहेब समजून घेत असताना सर्वप्रथम प्रत्येक भारतीयाने केवळ आंबेडकरी समूहानेच नव्हे तर प्रत्येक भारतीयाने बाबासाहेबांना समजून घेण्याची गरज आहे. कारण आज संविधान धोक्यात आहे. अनेक प्रश्न बाबासाहेबांचे हयात असताना बाबासाहेबांनी उपस्थित केलेले होते आणि बाबासाहेबांनी जो तळागाळामधून येऊन जो अभ्यास केला, त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना पोटचे 4 लेकरं गमवावे लागले. परंतु ते न डगमगता त्यांनी बाबासाहेबांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केला. विदेशामध्ये जाऊन ते शिकले. का शिकले? कारण त्यांचा जो समाज आहे, तो तळागाळातला समाज होता. त्यांना समाजामध्ये एकदम खालच्या दर्जाची वागणूक मिळत होती आणि त्याचं कुठेतरी बाबासाहेबांना वाईट वाटलं लहान असतानाच. त्यांनाही तो प्रसंगाला सामोरे जावं लागलं. जेव्हा लहान होते, त्यांना बैलगाडीमधून उतरवण्यात आलं. म्हणजे त्यांच्या काळामध्ये किती त्यांना हाल अपेक्षा या सहन कराव्या लागल्यात आणि त्याच हाल आणि अपेष्टा सहन करत असताना बाबासाहेबांनी एक संकल्प केला, की हे जे हाल अपेष्टा माझ्या पदरी पडले, हे माझ्या समाजाच्या पदरी पडू नये आणि इथून पुढेचं मी जर शिक्षण घेतलं चांगल्या पद्धतीनं, तर मी माझ्या समूहाला या तळागाळातून या घाणीतून बाहेर काढून त्यांना एकदम चांगल्या प्रकारे जीवन देऊ शकतो, हा त्यांनी संकल्प केला. परंतु पुढे चालून काय झालं, बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना अनेकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. परंतु डोक्यावर न घेता बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी कोणत्या पद्धतीने शिक्षण घेतलं, किती हाल अपेष्टा सहन केल्यात, किती त्यांना त्रास सहन झाला. त्यांची 4 लेकरं गमवावी लागली आणि तरी सुद्धा आपण बाबासाहेबांना नुसतं डोक्यावर घेतोय, नाचतोय. जयंती आली की त्यांचे डीजे लावायचे मोठे-मोठे नाचायचं. अभ्यास करत नाही. काही लोक जो सुशिक्षित वर्ग आहे, त्यांना मुळात तर त्यांनी बाबासाहेब समजून घ्यायची गरज आहे. बाबासाहेबांना जपलं असेल तर ते तळागाळात गरीब लोकांनी जपलंय. श्रीमंत लोकांनी काय केलं, बाबासाहेबांच्या नावाने सगळ्या सुख सुविधा घेतल्या, शिक्षण घेतलं, परंतु त्यांना वापर केला असं वापर केला. त्यांना जय भीम घालायला सुद्धा अधिकारी वर्गांना लाज वाटते. ज्यावेळेला त्यांना त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो, त्यावेळेला त्यांना बाबासाहेब आठवतात, दलित समाज आठवतो. मग ही कुठेतरी मला शोकांतिका वाटते. त्यामुळे बाबासाहेब समजून घेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनातून विचार केला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या कार्याला जाणून घेतलं पाहिजे, की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं. परंतु आता एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, सुशिक्षित वर्ग हा राजकारणाकडे दुर्लक्षित झालाय. त्याच्यामुळे अर्ध शिक्षित आणि अंगठेबहाद्दर आपल्या देशावर शासन करतायत. नरेंद्र मोदी सारखे जे पंतप्रधान आहेत, त्यांचं शिक्षण किती, त्यांच्या डिग्री सुद्धा ते सर्वसामान्यांना दाखवत नाही. डुप्लिकेट डिग्री. म्हणजे अशिक्षित वर्ग हा शासनकर्ते जमात झालाय आणि आपल्यावरती राज्य करतोय. सुशिक्षित वर्ग अशिक्षित वर्गासारखं वागते. मग बाबा सुशिक्षितांनी राजकारणात यावं असं म्हणायचं का तुम्हाला? सुशिक्षित वर्गाने राजकारणात यावं, बाबासाहेबांच्या कायद्यानुसार म्हणजे राज्यघटनेनुसार राज्य चालवावं, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण चळवळीत काम करत असताना अनेक गटतट आहेत आमचे. एकत्रित आम्ही येत नाही. प्रत्येकाला स्वाभिमान जपायचंय, प्रत्येकाला मोठं व्हायचंय. आम्ही सर्व समाज म्हणून एकच आहोत. परंतु गटातटामध्ये विभागल्या गेल्यामुळे काय झालं, आम्हाला जे सत्तेत जायचे वाटा होते ते बंद झालेले. हा, आम्ही जर एकत्र आलो तर आम्ही सत्तेचे दार आमच्यासाठी खुले होऊ शकतात. म्हणजे या जयंतीनिमित्त आपण आवाहन करू इच्छिता का की या सर्व गटांनी एकत्र यावं? माझी तर प्रामाणिक इच्छा आहे, की बाबासाहेबांनी स्थापन केलेला सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट बाबासाहेबांनी स्थापन केलेला. त्यामध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन
एक मोठा पक्ष स्थापन केला पाहिजे, जेणेकरून आपले प्रश्न आणि समाजाचे प्रश्न सुटतील, असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. आणि महत्वाचा विषय असा आहे की आत्ताच इलेक्शन झाले, सर्व जागेवरती भाजप हे निवडून आलेली आहे. पैशाचा उपद्रव झाला, पैशाचा पाऊस पाडला गेला, हा ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे केले आणि हे सत्तेत येऊन बसलेले. आपला असा आपला कुठलाही मतदारसंघ असा हे नाहीये की तिथं आपली सीट लागू शकते समाजाची. मग बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार कशासाठी दिला होता? की तुम्ही सत्तेत गेलं पाहिजे, तुमच्या प्रश्न हे सुटले पाहिजे. सत्तेमध्ये गेल्यानंतर तुम्ही शासनकर्ते जमात जेव्हा कधी बनणार आहात? बाबासाहेबांनी तुम्हाला तेव्हाच मूलमंत्र दिला, जा तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ते जमात बनायचं. ते काय सांगितलं होतं की त्याचं अनुकरण योग्य पद्धतीने योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. कारण सत्तेशिवाय पर्यायाने सत्ता असली की तुमचे सर्व प्रश्न हे सुटणार आहेत. त्यामुळेच बाबासाहेबांनी आपल्याला मूलमंत्र दिला होता आणि दिल्लीकडे चला त्यासाठीच म्हटले होते. परंतु बाबासाहेबांचं स्वप्न हे अपूर्ण राहते, याची एक खंत पण मला वाटते. एकंदरीत बहुजन समाजातील तरुणांसाठी काय सांगा? मी सर्व भारतीयांना एक आवाहन करतो, तरुण वर्गांना आणि सर्व भारतीयांना, की बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांना तुम्ही एका जातीच्या चष्म्यातून न बघता त्यांना एक त्यांनी भारत देशासाठी खूप काही केलेलं आहे. त्यांनी भारताला संविधान दिलंय, कायदे लागू केले, त्यामुळे महिलांना शिक्षण करता येते. सर्व सर्व स्वातंत्र्य जे मिळाले 26 जानेवारी नंतर मिळाले भारतीयांना. त्यामुळे मी सर्व युवकांना आणि भारतीयांना आवाहन करतो की बाबासाहेबांचे विचार अंगीकारून आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन बाबासाहेबांचे विचार समोर आणून तुम्ही राजकारणात या. कारण अशिक्षित वर्ग जो आहे तो राजकारणामध्ये सक्रिय झाल्यामुळे आपल्याला त्यांचे गुलाम होऊन जगावं लागते. त्यामुळे सुशिक्षित वर्ग जर राजकारणामध्ये आला तर एक चांगला भारत आणि प्रगतिशील भारत म्हणून आपल्या भारताचं नाव हे जागतिक पातळीवर जाईल असं मला वाटतंय. त्यामुळे सर्व भारतीयांना आव्हान आहे की सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे बाबासाहेबांचे विचार घेऊन यावं, असं मी त्यांना आवाहन करतो. ठीक आहे. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय भीम.